हॅलो गाईज, मी आहे प्रियंका. तर आज आम्ही जात आहे नाशिक त्र्यंबकेश्वर, कारण आज आहे 21 जून फादर्स डे. तर आम्ही जात आहे भोलेबाबांना भेटायला. आता वाजले रात्रीचे 3 आणि आम्ही आता पोहोचलोय धुळे टोल. नाव सांगून नाही सोडणार हो घेतोय ना आपण खाली पडून घेऊ इथूनच. आता आलोय आम्ही रोकडोबा हनुमान मंदिर. झोपलेले लोक काय त्रास द्यायचे. बघ किती मिनिटं झाले आपल्याला ट्रॅफिक मध्ये? आता 15 मिनिटं ट्रॅफिक मध्ये. आता वाजले 3:45 आणि आम्ही कधीपासून ट्रॅफिक मध्येच फसलोय. कधी सुटणार होय ट्रॅफिक काही सांगता नाही येत. एवढी ट्रॉफिक आहे इथं की म्हणजे मी त्यांना सांगू नाही शकत की ऍक्सिडेंट मुळे थोडस आहे ना भरपूर काही म्हणजे ट्रॉफिक होऊन गेलं. ओव्हरटेक बघा, रॉंग साईडने ओव्हरटेक मारताय, जे काही कळत सुद्धा नाहीये की काय चाललंय काय नाही यांचं. 4:30 वाजले ना. 4:30 वाजून गेले आता इथंच. हे बघा, त्या साईडने गाड्या चालली तरी सुद्धा लोक रॉंग साईड टाकताय गाड्या. आणि आमचा वस्तात बघा काय चाललंय. आमच्या वस्तादचं भाई रुकणी नाही चाहिए, गाडी थांबायला नाही पाहिजे असं म्हणणं आहे आमच्या वस्तादचं. बेटा गाडी चालव. ते बघा रॉंग साईड गाड्या चालल्या भरपूर. हे बघा ट्रॉफिक मध्ये 1 तासापासून आम्ही या ट्रॉफिक मध्ये फसलेलो आहे. हे बघा कसे रॉंग साईड जात आहे लोक. आमच्या शेटने दरवाजा ओपन केला आता व्हिडिओ दाखवायला. हाय कर बेटा. हा टाटा कर. हाय. म्हणजे आमचा टाटा आमचा आहे. बघा तुम्ही इथंच कळणार आहे आपल्याला. अर्धा 1 तासापासून आम्ही थांबलेलो इथं. अर्धा नाही, आपण 2 तास 1 तास थांबलेलो. हो झाला असेल. 1 तास झाला आम्हाला आता इथं. एवढा टाइम खूप टाइम झाला इथं. आता सर्वच लोक बाहेर निघतात ना, पण म्हणजे गाडीच्या घरातनं अर्धा तास सुद्धा नाही झाला निघून आम्हाला, आणि तेव्हापासून ट्रॉफिक मध्ये थांबलेलो. केव्हाही गाडी हलू शकते. दोघे साईडला ट्रॉफिक झाली मित्रांनो. पावणे 5 वाजता आम्ही या ट्रॅफिकमधून निघालो आणि ॲक्सिडेंट एवढा खतरनाक झालेला होता ना की ड्रायव्हरची जागेच डेट झालेली होती, म्हणून ना आम्ही काही शूट वगैरे घेतलं नाही. तिथं ट्रॅफिकमुळे आम्हाला एवढा वेळ झालेला की आम्ही पावणे 5 वाजता ट्रॅफिकमधून निघालो आणि आता मस्त इथं चहा घेतलेला. तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण झालेलं आहे. 5:45 झालेले आता. चहा आता गरम मस्त चहा बिस्किट. आता आम्हाला चांदवडचा घाट लागलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. तिथं तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित नाही, पण ते डोंगराजवळ इतके छान ढग उतरलेले आहेत ना खाली. रिअलमध्ये तर खरंच छान वाटतं इथं. आपण दर्शन घेऊनच जाऊ पुढे. आपण नाही गेलेलो तिथं, आता जाऊ आपण. आपने नहीं देखा है ना? मस्त. मैं फर्स्ट टाइम आ रही हूँ यहाँ पे. हमेशा चिढ़ते
इथं पण आहे ना, हे काय हे बनलेलं आहे. झालंय आता डबल डबल नेऊ शकणार ना. काय रे, पाय पाय जावं लागतं. इथून खाली आहे, पायऱ्या आहे छोट्या, कमी एकदम. नाही आता पायी जाऊ ना. चला इथं आहे ना, इथं महादेव मंदिर आहे वरती डोंगरावरती आहे, तिथं पण छान आहे. घाट चढून जावं लागतं ना आपल्याला तिथं वरती. घाट आहे ना. वरती खरंच खूप छान आहे. तिथं महादेव मंदिर आहे वरती, बहुत मस्त आहे. हा ना, ढग बघा ना किती खालून जात आहे. आणि खूप छान वाटतंय ना, डायरेक्ट डोळ्यांना पद्धती. अबे आपल्या इकडे किती गरम होतं, इकडे थंडी वाजते ना रे, किती थंड आहे वातावरण. चांदवडगड हा खरंच ना, बाप थंडी वाजते. नाशिकला तर जास्तच थंडी असणार. हा काही मंदिरचा परिसर आहे एकदम छान असं. तिकडं ना योगाचा कार्यक्रम चालू होता वाटतं सकाळची, आता चालू होतोय, बैठक चालू आहे. इथून मध्ये एंट्री मंदिरात जाण्यासाठी. इथूनच देवीचं दर्शन होईल. हाय रेणुका माता. एकदम छान दर्शन होणार आहे आता, कारण गर्दी काहीच नाही आहे सकाळ सकाळी. मस्त मंदिर जवळ आहे ना आता. समोर डायरेक्ट जाऊ देते ना गाडी मध्ये. हा मध्ये. तिथं काय पार्किंग लावायला सांगितलं ते. हा टाइम झाला तरी पण आपल्याला चांगला ना, म्हणून तुला बरोबर मॅपने सांगितलेलं टायमाला पोहोचलो. कुठून थँक्यू. तिथलं झोपून गेलाय. आता आपण पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला. लवकरच आपण मंदिरचं दर्शन घेणार. नाही ते मंदिर आहे वाटतं ना, का हॉटेल आहे. हॉटेल आहे.
हॉटेल केलं हॉटेल आहे हो, हॉटेल आहे. किती छान केलेलं होतं ना. एकदम जबरदस्त. छान होतं एकदम. पार्किंग कुठे आहे? पार्किंगच पार्किंग आहे, कुठं बी लाव. मंदिराचं जवळच लाव. मंदिर कोणत्या साईडने येते? मंदिर समोर आहे अजून. मंदिराच्या साईडला जायचं कडं. गाडी ना जाऊ देणार नाही ते. चालले दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही. हे बघा हा रूट आहे या आधीचा. ही VIP लाईन बघा. खूप गर्दी आहे. VIP दर्शनाची लाईन आहे ही. इथून तुम्ही तिकीट घेऊ शकतात आणि पुढे जाऊ शकता. तर आम्ही चालतोय कंटिन्यू. अजून आम्हाला 1 किलोमीटर जायचं इथून. हा ऊन लागतंय. किवची टोपी आम्ही विसरलोय घरी. आमच्या पिल्लूचं वेगळंच चालतं काहीतरी. मला चालू द्या चालू द्या. एवढा रस्त्यावर कुठे याला चालू द्यायचं? गाड्या येतात आहे ना. त्याला कुठे जायचं? जे बाप्पा करायला जायचं की जे बाप्पा. जे बाप्पा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कुठे जायचं? ओम नमः शिवाय करायला जायचं. हे चालले आता दोघं बापले का कुठे चालले? दर्शनासाठी चालले ते दोघं. आता त्यांचे चालले. मला सोडून चालले ती इथं. रिक्षा येते. चला मला पण घेऊन चाल ना पिल्लू. ए पिल्लू. इथंच आहे. हात येतोय. मॅडम चंदन लावत आहेत आमची. त्याला बघा अठरा होता. कियो मम्माकडे बघ बेटा. दाखव दे बाबा बघ काय करताय बघ. कियो इकडे दाखव. मम्माकडे बघ. हे बघ हे बघ. वाव जे बाप्पा. जे बाप्पा. भैयाने लावला बघ. भैयाने पण लावला. भैया देखा. आम्ही VIP लाईन उभो आहे. बघा VIP लाईन. खूप मोठी VIP लाईन. 4 तास लागणारे म्हणतायत. इथून VIP तिकीट घ्यायची होती आणि त्यानंतर VIP रांगेत जाऊन उभं राहायचं होतं. आणि त्यात संडे होता. एवढी गर्दी होती की सगळे सांगत होते की 4 ते 5 तास लागू शकतं. नाही तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी वेळ लागू शकतो. आता आहे ना आम्ही VIP रांगेत उभं राहणार. आता बघू तिथे किती तास लागतात. सगळे तर म्हणताय 3 या 4 तास लागणार. बघू आता. आता पहिलेच 11:15 झालेले. आम्हाला आज खूप टाईम झाला. आमचं नियोजन सगळं चुकलेलं आहे आज. आता आम्ही VIP लाईनीत आलो आहे. बघा आता VIP लाईन बघा. इथून स्टार्टिंग आहे VIP लाईनची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर थेट गेटापर्यंत लाईनिंग आहे. VIP लाईन तुम्ही बघू शकता. संडे असल्यामुळे एवढी गर्दी होती. आणि आता दुपारचे 2 वाजत आले होते तरी पण ही रांग पुढे सरकायचं नाव घेत नव्हती. उन्हामुळे सगळेच परेशान झालेले होते ना. आम्ही सुद्धा परेशान झालो होतो कारण रात्री आमचा आराम झालेला नाही. आम्ही 2 वाजता प्रवासाला लागलेलो आणि ट्रॅफिकमध्ये आमचा 1.5 ते 2 तास गेलेला. आणि आता जे लोक दर्शन करून बाहेर येत होते ते सुद्धा सांगत होते की तुम्हाला संध्याकाळ होऊ शकते. 5 किंवा 6 वाजू शकतात दर्शनाला. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तुम्हाला दाखवते आमचं दर्शन वगैरे कसं झालं ते. बाय.